नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या खमंग ताज्या पौष्टिक आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. आपण एक वाक्य आजकाल नेहमी ऐकतो, ते म्हणजे असं की आजकालची मुलं भराभरा मोठी होत आहेत. याची कारण काय आहेत? तर सोशल मीडिया आहे, डिजिटल नेटवर्किंग आहे किंवा भोवतालचा परिसर आहे. आपण सगळे पटापटा सगळं पाहतो आणि भराभर मोठे होतो. पण याही काळामध्ये काही अशी मुलं आहेत, काही अशा मुली आहेत ज्यांना जबाबदाऱ्यांमुळे मोठं व्हावं लागतं. घरातल्या परिस्थितीला तोंड देत कुटुंबासाठी उभं राहावं लागतं. हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण आज आपल्याकडे एक ताई येते आहे, जी घरातल्या जबाबदाऱ्या ओळखून फार कमी वयात सुजाण झाली, सुज्ञ झाली आणि कुटुंबासाठी उभी राहिली. काय तिची गोष्ट आहे? तिला विचारूया. फार मनापासून स्वागत करूया आकांक्षा परांजपेचं. प्लीज वेलकम. हाय हाय. वेलकम. खूप मनापासून स्वागत. कशी आहेस तू? मस्त. तू कसा आहेस? एकदम छान, टकाटक. काय करतेस तू? मी सध्या एका मार्केटिंग एजन्सी मध्ये अकाउंटचा जॉब करते. अरे वा. कुठे? आणि हे पुण्याला. पुण्यात? हो. बर. कोण कोण असतं घरी? आई बाबा, मोठा भाऊ, आजी आजोबा. अरे वा, छान. सगळं एकत्र कुटुंब आहे. हो. तू आम्ही असं ऐकलंय तुझ्याविषयी की तू घरातल्या सगळ्यांची फार छान काळजी घेतेस, त्यांच्यासाठी उभी राहतेस. तर हे नेमकं काय? म्हणजे नेमकं कसं काय? म्हणजे खरं तर मी 4थी मध्ये असताना माझ्या भावाला विल्सन डिसीज झाला होता. अच्छा. तो 4 वर्ष बेड रिडनच होता. बर. म्हणजे रिकवर व्हायला त्याला खूप वेळ गेला आणि आता तो स्वतःच्या पायावर उभा आहे. बर. पण हा आजार म्हणजे नेमकं आपण काय? विल्सन डिसीज मध्ये आपल्या बॉडी मधलं कॉपर वाढतं. म्हणजे जे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये असतं, पण जे युरिन वाटे बाहेर पडतं आणि काही जणांच्या पडत नाही. त्याच्यामुळे ब्रेन आणि लिव्हर वरती परिणाम होतो त्याचा. अरे बापरे, त्याचं प्रमाण वाढलं होतं. हो. बर. ते थोडं नाही होते पूर्ण, तर आईला कॅन्सर डिटेक्ट झाला. तर त्यामुळे ती 1 वर्षांत रिकवर झाली. तिला परत रिलॅप्स झाला कॅन्सर. अरे देवा. माझा मोठा भाऊ अक्षय, तर त्याची खूप इच्छा होती की मी जावं आम्ही सारे खवय्यामध्ये. अरे वा. आणि त्याला माझ्या हातचं जेवण आवडतं, त्यामुळे त्याने आग्रह केला मला. मला तुझं कौतुक का करावं असं वाटतंय की हे सगळं जे आता तू एक छान शांत डोळ्यांनी हसत मुखाने सांगते आहेस, हे तितकं पचवायला सोपं नाहीये. आपल्या घरातल्या मोठ्या दादाला काहीतरी आजार असणं, आईचा कॅन्सर आजार असणं, पण याचं भांडवल न करता आपण आपलं आयुष्य थोडंसं करिअर बाजूला ठेवून जगायचं, फॅमिलीसाठी उभं राहायचं. बरोबर? हे बोलताना एका वाक्यात थोडं सोपं आहे, पण एक आयुष्य असं जगताना काय काय होत असेल याचा विचार करा. डोकं भंजाळून जात असेल, हो की नाही? पण तरी शांत राहायचं. मग हे सगळं करत असताना तू काय अध्यात्माचा आधार घेतेस, वाचनाचा घेतेस का पाककलेचा घेतेस? कशाचा आधार घेतेस? पाककलेचा जास्त घेते. जरा मेडिटेशन होतं ना. वा. आकांक्षाला घेऊन स्वयंपाकघरात जाऊया आणि पदार्थ बघूया. प्लीज वेलकम. या. तुला स्वयंपाकाची गोडी कशी लागली? दादा जेव्हा आजारी होता तेव्हा त्याला पथ्य होती, तर तेव्हा आई बरेच पदार्थ करायची, त्यामुळे तिला बघून बघून मी पण शिकले. बर. पण कधी पदार्थ आवड निर्माण झाली. पण मग आता सगळा स्वयंपाक येतो? हो हो. कुठला पदार्थ आहे आजचा आपला? कोळथाचं कळण. चला, कोळथाचं कळण करण्यासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. मोड आलेले कुळीथ, ताक, तूप, ओलं खोबरं, साखर, कढीपत्ता, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं लसूण, जिरं, हळद आणि मीठ. कृती पहिल्यांदा काय करूया? पहिल्यांदा मोड आलेले कुळीथ आपण स्वच्छ धुवून शिजवून घेऊया. ठीक आहे. मग आता ते धुतलेलं तर आहेतच, आपण शिजवायला ठेवूया. हो. त्याच्यात काय आधी पाणी घालू? हो. कुळीथ घालून बघते, जर लागलं तर अजून. हो. पण आज मला ऐकायला ही गंमत वाटली की भावाच्या हट्टामुळे एक बहीण या कार्यक्रमात आली आहे. दादागिरी करून सांगितलं का प्रेमाने सांगितलं? जा. प्रेमाने सांगितलं. ते तरी बरं केलं, नाही तर तू तिथं जा. नाही. आता कुळीत आपण कुकर मध्ये ठेवलंय. हो. पण किती शिट्ट्या येईपर्यंत वाट बघायची? 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर झाकण पडलं की आपण कुळथाचं पाणी वेगळं गाळून घेणार आहोत आणि बाकीचे जे कुळीथ असतील त्याची आपण उसळ करू शकतो.
अच्छा, म्हणजे ह्या रेसिपीला आपल्याला फक्त कुळथाचं पाणी वापरायचंय, हो. कुळीत नाही वापरायचंय, म्हणून त्याला कळण म्हणलंय हो. आपण. ठीक आहे, मग आता एक काम करूया, कुकरच्या 3-4 शिट्ट्या होईपर्यंत जरा वाट बघूया. कुळीत जरा वाफवून झाले, शिजले की मग त्याचं पाणी वापरूया. ओके. कुळीत आपण शिजवून घेतले आणि त्याचं हे राहिलेलं पाणी आहे, हो. बरोबर, ज्याला आपण स्टॉक म्हणतो. व्हेजिटेबल स्टॉक असतो, चिकनचा स्टॉक असतो, तसा हा कुळथाचा स्टॉक आहे. हो. करेक्ट. हो. आणि कुळीत आम्ही जे मोड आलेले आहेत ते फेकून दिलेले नाहीयेत, त्याचा वापर आम्ही करणार आहोत. काय करूया पुढे आकांक्षा? आता आपण गॅसवर कढई गरम करत ठेवूया. आपण तूप घालूया सुरुवातीला. आकांक्षा, तू खोड्या बिड्या काही करतेस की नाही? फार कमी करते, अगं काय तू पण नाही करत असं नाहीये. बस. त्याच्यामध्ये जिरं घालूया. किती लागणार आहे? बस बस. थोडीशी हळद. घ्या, हा घ्या चमचा. तुला काही गाण्याची, डान्सची वगैरे आवड नाही. नाही? गाणी ऐकायला आवडतात. ठीक आहे. अरे बापरे, खूपच छान. कढीपत्ता चांगला तरुण दिसतोय, तडतड हो. करतोय. त्याच्यानंतर लसूण घालून घेते. मिरची घालते थोडीशी. ओलं खोबरं घालून घेते. हो. ते थोडंसं परतून घेतलं की पाणी घालूया त्याच्यात. बर. कुळथाचा स्टॉक. हो. हे ढवळू. मी लहानपणी असं ऐकलंय, जेव्हा टायफॉइड, डेंग्यू असे आजार होतात तेव्हा आपल्याला धान्य पचत नाही. हो. मग अशा वेळेला मुगाचं पाणी, हो. तुरीच्या डाळीची पेज, तांदळाची पेज किंवा कुठल्याही कडधान्याचं पाणी हे पचायलाही हलकं आणि त्याच्यातून पोषणही होतं. हो. तर कुळथाचं कळण हे त्याच धर्तीवरचं आहे. हो. मोड आलेल्या कुळथामध्ये प्रोटीन असतं. अजून काय? कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते त्याची. तर- डायबिटीस ज्यांना असतो त्यांना सुद्धा उपयोगी तर पडतं. ही रेसिपी छान पौष्टिक आहे हो. आणि त्यात तुपात केली आपण. हो, तुपात केली. वा. ते उकळू देऊया. थोडंसं घट्ट होऊ दे. मीठ, साखर घालून घेते. हो, घाला की. इतकं गोड? हो. आग बाबो, उकळी तर छान आली आहे. वा. कुळथाचं हे कळण जे आहे ते छान थोडंसं मगाशी होतं त्याच्यापेक्षा घट्ट झालंय. हो. जे आपण मंचाव सूप पितो ना, हो. तसा थिकनेस त्याला आलाय. गॅस बंद करू? हो. आता हे काय पूर्ण काढू? गार होऊ देऊया आता आपण. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ताक घालू. मग गार व्हायला आपण जरा काय करूया, बाउल मध्ये काढू. हो.